नमस्कार मंडळी, मी सुनीता जाधव. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे. त्यासाठी आपण 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत छान, आणि असं आपण हाताने थोडेसे बारीक करून घेणार आहे. ही रेसिपी एकदम छान होणार आहे. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आता वाटण करू आपण. हिरवी मिरची, आलं आणि लसूण टाकलेला आहे आणि याचा ठेचा वाटून घेऊ आपण असा जाडसर जरा. नंतर रश्श्यासाठी आपण मसाला भाजून घेणार आहे. तर थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आपण टाकलाय, तो भाजून घेऊ, साईडला करून घ्यायचे. नंतर एक मोठा कांदा आपण टाकलाय, तो कांदा पण आपण भाजून घ्यायचा आहे, चांगला सोनेरी कलरवर भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा भाजण्यासाठी ना मीठ टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. मिठामुळे पटकन कांदा भाजला जातो. तर हे आपल्या कांद्याला छान कलर आल्यावर आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. सोबतच आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे. तर हे पण आता छान भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. नंतर एक गावरान टोमॅटो घेतला आहे मोठ्या आकाराचा, तो पण आपण भाजून घ्यायचा आहे 2 मिनिट. आणि छान टोमॅटो नरम झाले की काढून याचं आपण वाटण तयार करायचं आहे थंड झाल्यानंतर. तर आता आपण अगोदर भाजी करून घ्यायची आहे वड्यासाठी. तर हे 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. यामध्ये टाकू आपण जिरे आणि मोहरी. नंतर हा हिरवा ठेचा टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत आणि छान मिनिटभर याला परतून घ्यायचे. नंतर आपण याच्यात टाकू हळद. हळदीमुळे छान आपल्या वड्याला कलर येतो. आणि चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण कुस्करून घेतलेले बटाटे होते ते टाकून घेऊ आणि याला 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून नंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत ह्याला छान एकजीव करून घ्यायचे. आणि नंतर एक स्मॅशर घेऊन स्मॅशरच्या साहाय्याने गरम असतानाच आपल्याला हे असं बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले वडे जे आहेत ते प्लेन एकदम छान येतील. नाही तर असं मोठं राहिलं ना तर वडे चांगले होत नाहीत, ओबडधोबड वडे होतात, फुटले जातात. त्यासाठी असं स्मॅशरनं आपण असं बारीक हे करायचे. आणि नंतर हे हातावर असे आपण वड्याचे हे गोळे बनवून घ्यायचे. एकदाच एकदम बनवून घ्यायचे म्हणजे तळायला सोपे पडतात. हे अशा पद्धतीनं तुम्ही चपटे करा किंवा गोल करा, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करून घ्या. मी अशा प्रकारे हे चपटे असे गोळे पूर्ण करून घेतलेले. नंतर आपण वड्या तळण्यासाठी 1.5 कप आपण हे घेतलेलं आहे, 1.5 वाटी बेसन पीठ आणि 2 वाटी आपण कॉर्नचं पीठ घेतलेलं आहे, मक्याचं पीठ. छान ह्याला मिक्स करायचं. नंतर थोडीशी हळद टाकू आपण, चांगलं मिक्स करायचं आहे हळद पण टाकून. आणि नंतर आपण टाकणार आहे ओवा. अर्धा चमचा ओवा घेतला आहे, हातावर चोळून तो ओवा आपण टाकून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आणि उगी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ना असं सैलसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे, जे की आपल्याला हे डीप करायचे आहेत. जे आपण वडे तयार केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये बुडवून तळणार आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला पातळ चांगलं हे करून घ्यायचे. तर आता रस्सा करून घेऊ त्या अगोदर. तर 2 पळी तेल टाकलेलं आहे. नंतर हे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते सगळं वाटण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि चांगलं 2 मिनिट आपण याला परतून घ्यायचं, तेल एकदम सेपरेट होईपर्यंत. आणि 2 मिनिटानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू कलरसाठी. आणि नंतर हे आमच्या कुकिंग चॅनलचं काळं तिखट आहे ते टाकणार आहे. 1 चमचा तिखट असतं, ताजं बनवलेलं असतं. आणि मंडळी, तुम्हाला जर आमच्या चॅनलचे मसाले ऑर्डर करायचे असतील, काळा तिखट, काळा मसाला, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, नंतर धने जिरे पावडर, हळकुंड पावडर, एसूर मसाला, हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन तुम्ही बघून घ्या आणि दिलेल्या खालच्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता, व्हॉट्सॲप नंबरवर. तर आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण या रश्श्याला पण. आणि छान ह्याला पण परतून घ्यायचं, एकजीव करायचे. बघा किती एकदम चकचकीत असं झालेलं आहे. सुगंध तर काय खूपच छान सुटलेला आहे. आणि नंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे रश्श्यासाठी. तर मिक्सर आपलं विसळून घेतलंय, ते टाकलंय आणि नंतर गरम पाणी टाकून आपलं छान एकदम दणकून उकळी येऊ दिली. आणि नंतर वरतून टाकून घेऊ. अर्थातच आपण कोथिंबीर टाकणार आहे, ज्यामुळे आपल्या रश्श्याला आणखी छान चव येईल. बघा कट किती सुंदर आलाय.
मस्त झाला आहे आता आपला रस्सा. तर आता हे जे आपण डाळीचं पीठ भिजवून घेतलं होतं ते परत एकदा 5 मिनिट कंटिन्यू आपल्याला एकाच दिशेनं असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे आणखी काही छोट्या वगैरे गाठी राहिल्या असतील ना तर त्या फुटल्या जातात. आणि 10 मिनिट आपल्याला हे पीठ भिजवून झालेलंही आहे. तर आता हे छान पीठ आपण फेटून घेतल्यानंतर ही कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे. चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि नंतर हे वडे एक एक करून असं पूर्ण बेसनपिठामध्ये आपल्याला पूर्ण असे बुडवून घ्यायचेत आणि मध्यम गॅसवर आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचेत. हे अशा पद्धतीनं सोडायचं. सावकाश सोडा, गरम तेल असल्यामुळे हातावर उडण्याची शक्यता असते आणि परत भाजलं तर दुसराच प्रॉब्लेम होऊन जायचा. त्यामुळे चांगलं काळजीपूर्वक करायचं. तर अशा पद्धतीनं सोनेरी कलरवर आपण सगळे वडे असे तळून घेतलेले आहेत. झालेत का नाही एकदम मस्त. बघा कशाला हॉटेलमध्ये वगैरे जायचं, एकदम छान स्वच्छ आपलं घरी केलेलं आपल्या हातचं खायचं. थोडी मेहनत लागते आणि मस्त ह्या रश्श्यामध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता किंवा पावासोबत पण खाऊ शकता. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही आणखी पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. थँक्यू.